नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी सुक्क बटाट करणार आहे आणि झटपटीत होणार असं, लहान मुलाला आवडेल असं। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया। सुक्क बटाटा करण्यासाठी सगळ्यात आधी मी बटाटे धुवून घेतलेले बरं का, स्वच्छ धुतलेले, सगळी माती लागलेली काढलेले, थोडीशी कोथिंबीर घेतलेले। कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही लसणाची पात घेतली तरी पण चालते किंवा कांद्याची पात घेतली तरी पण चालते। आणि 2-4 मिरच्या घेतलेल्या, ती जरा तिखट आहेत, तुम्ही कमी तिखट टाकले तरी पण चालते। आता हे सगळं कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मी बटाटा असं कट करून घेतलेलं आहे। हे बघा अशा चिपळ्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही अशा आकारात केलं तरी पण बटाटा कट केलं तरी पण चालते। आता याला फोडणी देऊया। हे बघा मी कढई तापत ठेवलेले, 3 पळे तेल ओतणार आहे। तेल जरा थोडं जास्तच लागतं याला, म्हणजे जास्त इतकं बी नाही पण थोडंसं लागतं वापलायसाठी। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते, तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू, नुसतं तेल टाकून बटाट टाकलं तरी पण चालतं। खायला मस्त असं होते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। टिफिनसाठी तर लय भारी आहे, झटपटीत होणार आहे असाही। गॅस कमी करायचा आहे आणि चिरलेला बटाटा आहे ना त्यात टाकून घ्यायचा। तोंडावर तेल उडू नये ही काळजी घ्या। तेलात टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा। ती चिरलेली हे आहे ना मिरची, ती पण टाकून घ्यायची, म्हणजे त्यासंग परतली जाते। थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही, चवीपुरतं टाकायचं, कारण सुकी आहे नाही भाजी। चांगलं मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकले ना। त्याच्यात छोटे छोटे बटाटे जर असले ना तर लय छान लागते त्याचे काप। माझ्याकडे थोडे मोठे होते बटाटे आणलेले, त्यामुळे काप मोठे झालेले इथे। आता याच्यावरती ताट झाकून ना एक 20 मिनिटं तर चांगलं असं परतून घ्यायचं। हे बघा अधूनमधून असं चेक करायचं, नाहीतर खाली लागेल, त्यामुळे एकदा असं हे करायचं। असं हलवायचं, म्हणजे उलट पालट करायचं याला। बघायचं शिजले का, हे बघा असं, हा शिजत आले। आता अजून एक थोडी वाफ काढते बघा, हे बघा शिजले, पण एक थोडीशी वाफ काढते बघा। 2 मिनिटानंतर आता बघायचंय खुलून, अजून एकदा असं पलटून घ्यायचंय। खायला मस्त असं बटाट लागतं हे केल्यावर बरं का, लय भारी आणि लय टेस्टी लागतं। आता याच्यात काय मसाले टाकून घेऊया। थोडंसं हळद थोडीच टाकायचे, थोडासा गरम मसाला टाकायचा चमच्याभर, थोडंसं लाल तिखट टाकायचा। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, जास्त कमी तिखट। लहान मुलं खाणार असले तर थोडंच टाका। आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। आता हे सगळं मिक्स असं करून घ्यायचं चांगलं। तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्लं तरी पण चालते। झटपटीत अशी होणार आहे बरं का रेसिपी, जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला जर डब्याला काय नसलं न्यायला, बटाटेच असले तर ही भाजी करून बघा डब्याला, खायला मस्त आणि खमंग अशी लागते। किती मस्त झाली बघा बघा। आता याच्यात वरून कोथिंबीर टाकूया थोडीशी, कोथिंबीर टाकल्यावर थोडीशी परतून घेऊया।
सगळे मसाले टाकलेत ना, त्यामुळे थोडंसं 2 मिनिटं चांगलं असं परतून घेऊया, म्हणजे मसाले ह्यात परतले जाते तेलात. तिखट नाही लागणार, हळहळ असं नाही होणार. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त असं झालेला आहे बटाटा. जास्त बी कूट नाही टाकायचं, तर अजिबात चांगलं होत नाही, म्हणजे कुटासारखं लागतं शेंगदाण्याच्या. गरम असं सुकं बटाटे खायला चपाती सोबत. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून जरूर सांगा.